नमस्कार. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, पण आपण थांबाल अशी अपेक्षा आहे. पवार सरांचं भाषण होईल आणि नंतर कार्यक्रम संपेल. ही अशा प्रकारची निर्माण विषयावरची आमची ही पहिलीच परिषद आहे. मगाशी आनंद भंडारी सुरुवातीला म्हणाले की आमची जी सुहासिनी कार्यकर्ती आहे ती म्हणत होती की माझा हा पहिलाच निवेदनाचा कार्यक्रम आहे. तर आम्ही तिचा आत्मविश्वास वाढण्यासाठी म्हटलं की आमचा तरी हा कार्यक्रम कुठे जुना आहे. आम्ही सुद्धा या प्रकारच्या कार्यक्रमासाठी नवीनच आहोत. पण मराठी भाषेसाठी गेली अनेक वर्ष काम करत असताना आमच्या लक्षात आलं की मराठी भाषेचा विचार हा मराठी माणसाच्या पोटापाण्याचा आणि रोजगाराचा विषय न करता येणार नाही. आणि म्हणून येत्या काही वर्षांमध्ये मराठी भाषा, मराठी रोजगार आणि मराठी माणसाचं घर ही त्रिसूत्री घेऊन आम्ही काही उपक्रम आयोजित करणार आहोत. त्या उपक्रमांचा हा प्रयत्न होता. साधारणपणे अशी परिषद आम्ही ज्यावेळी घेतो त्यावेळी त्याचे काही ठराव आम्ही करतो आणि ते संबंधितांना आम्ही पाठवतो. आता या ठिकाणी ही परिषद चालू असतानाच मी काही ठराव कच्च्या स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत. त्याला अंतिम स्वरूप प्रभूंसारख्या अभ्यासकांशी चर्चा करूनच आपल्याला द्यावी लागेल. गृहनिर्माण धोरणाच्या संदर्भामध्ये मी काही एक ठराव आता वाचतो आहोत. ते अंतिम नाही आहेत, आपल्या विचारार्थ आहेत. पहिला ठराव असा आहे की मराठी माणसाला मुंबईत घर घेणं शक्य व्हावं यासाठी राज्याच्या गृहनिर्माण धोरणामध्ये स्वतंत्र विचार करून विशेष धोरणात्मक तरतूद केली जावी आणि राज्याचं गृहनिर्माण धोरण हे मराठी स्नेही आणि लोकाभिमुख असले पाहिजे. 2. मुंबईतील घसरणारा मराठी टक्का वाढावा म्हणून मुंबईतील संघराज्य सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या आस्थापनांच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांची माहिती त्यांच्यावर असलेल्या आरक्षणासह राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी आणि या भूखंडांचा, विशेषतः राज्य सरकारच्या मालकीच्या भूखंडांचा विनियोग निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करून त्यांच्या घर बांधणीसाठी व्हावा. घर बांधणीसाठी अधिक जागा उपलब्ध व्हावी म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रासाठी कमाल जमीन धारणा कायदा पारित करून या कायद्याखाली जमीन अधिग्रहण करून ती निम्न मध्यमवर्गीय मराठी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. 3. आहार किंवा अन्य कोणत्याही जीवनशैली विषयक कारणाने मराठी माणसाला मुंबईत किंवा राज्यात इतरत्र घर नाकारणाऱ्यांवर सक्त आणि दंडात्मक कारवाई तातडीने केली जावी. 4. गिरणी कामगारांची पहिली पिढी घरांची वाट पाहत अस्तंगत झाली. दुसरी पिढी आता वृद्धावस्थेत पोहोचली आहे. तेव्हा गिरणी कामगारांच्या वारसांना पुढील 5 वर्षाची डेडलाईन ठरवून, कमाल मर्यादा ठरवून मुंबईतच घरं मिळतील अशा दृष्टीने शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखावा 5 वर्षांचा. गिरणी कामगारांनी वारस इथे 5 म्हटले, आपण विचारांती आपण 3 वर्ष करू. पुढचा ठराव असा आहे की म्हाडा बांधत असलेल्या आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांपैकी 10% सदनिका गिरणी कामगारांना मोफत देण्यासाठी उपलब्ध कराव्यात. 6. राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून महत्त्वाच्या प्रासंगिक कामासाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी, उपचारासाठी मुंबई शहरात येणाऱ्या, मुंबईत राहण्याची सोय नसलेल्या मराठी माणसांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे निवासी केंद्र मुंबई शहरात बांधण्यात यावे. 7. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची नावे मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारी असावी. तसेच या संस्थांचा प्रशासकीय व्यवहार नियमानुसार मराठीत होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा स्थापित करावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी. 8. पुनर्विकास होणाऱ्या इमारतींतील विक्रीयोग्य जागांमध्येही मराठी भाषकांसाठी आरक्षणाची तरतूद केली जावी. 9. मराठी बहुल वस्ती असलेल्या जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी शासनाने एक खिडकी योजना लागू करावी. आणि 10. अल्प उत्पन्न असलेल्या मराठी लोकांसाठी नागरी निवारा परिषदेच्या प्रयत्नांतून ज्या प्रकारे मोठा गृह प्रकल्प उभा राहिला तसे प्रकल्प आताही शक्य व्हावेत यासाठी शासनाने सवलतीच्या दरात अतिरिक्त जमीन उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारचं हे कच्च्या स्वरूपामध्ये हे ठराव मांडलेले आहेत. त्याला अंतिम स्वरूप अभ्यासकांशी चर्चा करून आम्ही त्याला अंतिम स्वरूप देऊ आणि मग ते तुमच्यासमोर सादर करू. धन्यवाद.